हगवणेच्या वकिलाकडून आता वैष्णवीच्या चारित्र्य हननाचा प्रयत्न केला जात असल्याचं दिसतंय। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असा दावा हगवणेच्या वकिलांनी केलेला आहे। समोरून नकार आला म्हणून आत्महत्या केली असेल असा संशय देखील आता उपस्थित करण्यात आलेला आहे। वैष्णवीचे चॅट्स तपासा, हगवणेच्या वकिलांनी अशी मागणी सुद्धा केलेली आहे। नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का, असा सवालही आता वकिलांनी उपस्थित केलाय। तर प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का, असा सवाल उपस्थित करत वैष्णवीनं अनेकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा दावा सुद्धा हगवणेंच्या वकिलांनी केलेला आहे। काय नेमका हा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केलाय आपण पाहूया। वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते असं हगवणेचे वकील म्हणतायत। हगवणेच्या वकिलांनी आणखी एक युक्तिवाद केलाय, तो म्हणजे त्या व्यक्तीकडनं नकार आला म्हणून वैष्णवीनं आत्महत्या केली असेल। 18 तारखेला त्या मुलाचा साखरपुडा झाला आणि त्यासाठी ती कॉल करत होती। वैष्णवीच्या शरीरावर जखमा दिसल्या आहेत, त्याचा तपास करायचा आहे। आरोपींचा मोबाईल हस्तगत करायचा आहे, त्यात शूटिंग असण्याची शक्यता आहे असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी त्यानंतर केला। यावर हगवणे वकिलांनी युक्तिवाद केला की त्यांचं असं म्हणणं होतं, हगवणे कुटुंबाकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, 40 लाखाच्या फॉर्च्युनरसाठी ते का छळ करतील। आणखी एक मुद्दा युक्तिवादादरम्यान त्यांनी उपस्थित केला, प्लास्टिकच्या छडीनं मारहाण याला हत्यार म्हणायचं का, नवऱ्यानं बायकोच्या कानाखाली मारणं म्हणजे छळ आहे का। अनेकदा वैष्णवीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असा युक्तिवाद हगवणेच्या वकिलांनी केलाय। तर सरकारी वकिलांनी यावर युक्तिवाद केला होता की निलेश चव्हाण अजूनही फरार आहे आणि त्याचा तपास करायचा आहे। तर यावर हगवणेच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तो म्हणजे निलेश चव्हाण हा काही आरोपी नाही, त्यानं बाळाला सांभाळण्याचं धाडस दाखवलं असं हगवणेच्या वकिलांनी म्हटलंय। आमची मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे। पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत। पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील। पण ते जे आरोप करतायत ह्यात काही तथ्य नाहीये। हे आता आमच्या मुलीवरती जे शिंतोडे उडवतात याचा मी जाहीर निषेध करतो या फॅमिलीचा। हे योग्य नाहीये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।